सीताबाई डडमल या चन्नेवाडा कक्ष क्रमांक 316 मध्ये पहाटेच्या सुमारास मोहफूल गोळा करायला गेल्या होत्या. दुपारपर्यंत घरी परत न आल्यामुळे घरातील व्यक्तींनी शोधाशोध केली. गावातील स्मशानभूमीपासून 500 मीटरवर जंगलात मृत अवस्थेत त्या आढळून आल्या. सदर घटनेची माहिती वन विभाग व पोलीस विभागाला देण्यात आली. घटनास्थळी गावकऱ्यांनी मृतदेह उचलण्यास मज्जाव केल्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी गावकऱ्यांची समजूत काढून मृतदेह शवविच्छेदनाकरता ग्रामीण रुग्णालय पवनी येथे आणला. यावेळी गावकऱ्यांनी वाघाला जेरबंद करून इतरत्र सोडण्यात यावे अशी मागणी केली. मृतकाचे कुटुंबियास आर्थिक मदत म्हणून वन विभागाकडून चेकद्वारे 10 लाख रुपये देण्यात आले, तर उर्वरित 15 लाख रुपये लवकरच फिक्स डिपॉझिटच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. भंडाराचे उपवन संरक्षक राहुल गवई, सहाय्यक वन रक्षक सचिन निलख, वन क्षेत्र अधिकारी प्रादेशिक VK नागदेवे, वन क्षेत्र अधिकारी अभयारण्य लहू ढोकळ यांनी घटनास्थळाला भेट दिली. पवनी तालुक्यातील कनाळगाव येथे मोहफूल गोळा करायला जंगलात गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाली. सोमवारी 25 मार्च रोजी पहाटे ही घटना उघडकीस आली. सीताबाई श्रावण डडमल. सदर घटनेमुळे कनाळगाव परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. या घटनेबाबत पोलीस प्रशासन तसेच वन विभागाला माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला, तसेच वन विभागाने वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी आता गावकरी करू लागलेत.